दुसरं मी त्याला स्पष्ट निवेदन दिलं, 40 किलोमीटर अंतरावरती टोल असतो. तुम्ही इथे 42 किलोमीटर अंतरावरती टोल बसतो. मी साहेबांना पत्र दिलं फार आहे. मला साहेबांनी कबूल केलं, मी 6 महिन्यात नवीन पॉलिसी आणतो ती बंदच करतो. दॅट इज व्हॉट ही सेड मी. पण तोपर्यंत तुम्ही हा सुरू केला तर पुन्हा प्रॉब्लेम आहे. एक दुसरं त्या दिवशी ज्याला साहेबांना मी भेटलो, आता तुम्ही खारपडाला टोल सुरू केला, पण तुम्ही ते काय म्हणता की तो क्वालिटी पर्यंतच्या टप्प्यापर्यंत टोल आहे, असं तुमचं लॉजिकली सांग. मला जे सांगितलं त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये सुद्धा आता तिथे सुद्धा प्रॉब्लेम आहे ना. आमटेच्या तिथे प्रॉब्लेम नाही का? आता तुमचा सुपेचा टोल नाही होणार, त्यामुळे तो प्रश्न सुटला. आता राहिला असा की आमटेच्या तिथे सुद्धा प्रॉब्लेम आहे. नाही सर, हा आहे माझे 2 टप्पे आहेत, पळसपे 0 आणि कासू 42. करेक्ट. तो जो खारपाड्याचा टोल लागलेला आहे ना, तो पूर्णपणे या टप्प्यासाठीच आहे. आणि 42 ते माझा 84 हा माझा कासू ते इंदापूर हा टप्पा आहे. याच्यामध्ये आपला सुकळीच आहे. आता 42 ते 84 म्हणजे किती किलोमीटर आहे? ते 42 किलोमीटर आहे सर. तुम्ही खरं 84 मध्ये 60च्या हिशोबाने एकच बसवलं पाहिजे. तुमचा टप्पा आहे म्हणून तुम्ही 2 बसवणार. आम्ही नॅशनल हायवे असे टप्प्यावर नाही ना चालणार. आम्ही काय म्हणणार, मुंबई ते गोवा, मुंबई ते चिपळूण, पळसपा ते चिपळूण असं म्हणणार ना आम्ही. तुमच्या 2 टप्प्यासाठी तुम्ही जर काही नागरिकांना असं जर काही 40 किलोमीटरला टोल लावायला लागला, आय एम द लास्ट MP वुड नॉट अलाउ फॉर दिस. तुम्ही साहेबांना परत भेटलो मी त्याच्यात लिहिलंय की 60 किलोमीटर वरती तुमचा टप्पा असला पाहिजे. तुमचे सोयीचे 2 टप्पे का झाले? तर पहिला टप्पा पळसपा ते इंदापूर असाच होता. तो पहिला आपण बिटवीन केला, तो उद्ध्वस्त झाला. एक दिवस मी पवार साहेबांच्या सोबत साहेबांना भेटतो, त्यावेळेला त्यांनी कॉन्क्रीट करायला 700 कोटी दिले, म्हणून ते इंदापूरला भूमिपूजन झाला. त्यावेळेला ते म्हणाले की मी रस्त्यात एवढं मला हे आलं की मला यायचं नव्हतं, तुझ्या. आता तो खरा टप्पा तुमच्या सोयीसाठी तुम्ही 2 केले. मूळ टप्पा काय ते पळसपा ते इंदापूर. तुम्ही ऑनेस्ट, यू कांट से दॅट नाऊ पॅकेज होता, त्याचे 2 तुकडे केले आपण. त्याच्यामुळे तुम्ही 2 टोल कराल तर मी कसं ऐकेन? मूळ टप्पा पळसपा ते इंदापूर आहे. सर, आपली जी पॉलिसी होती 2 टोल मधलं अंतर 60 किलोमीटर बरोबर. मग ते आता 60 किलोमीटर कुठे येईल? पुढे येणार ना. चुकेला कसं येईल? आणि मुळात तर काम होऊ द्या ना, मग तुम्ही टोलचा हे करा ना. कामच नाही. आता तुम्ही सुकेला समजा टोल घेतल्याच्या नंतर तो ऍप्लिकेबल पुढच्या पण नाही. खामच्या तिथं ती कोला नाक्यावरती आता फ्लायओव्हरच्या खालच्या बाजूचा बायपासची परिस्थिती होती. पलीकडे इंदापूरचं तसंच आहे. आता इंदापूर पर्यंत तुम्ही टप्प्यामध्ये तुम्ही तसं, त्याच्यामुळे तुम्ही आता टोल सुकेचा टोल बिलकुल करायची घाई करून टाका. आहे ते फक्त आता नागोड्याच्या तिथं आता पुलाचं काम इतकं. सर, नागोठण्यामध्ये काय झालेलं आहे, आपल्याजवळ हा प्रॉब्लेम कधी आलेला नव्हता. आपण त्याच्यामध्ये काय केलंय, एक दिल्ली उडणे कमिटी मागवली. त्यांचा अहवाल मागच्या गुरुवारी त्यांनी